समजा मी 45 रुपीजला बाय केलेलं आहे, मला ब्रोकरेज पण लागतं ना, बरोबर ना? ठीक आहे. असं नाही की कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे 45 ला घेतलं तर 45 लाच एसएल लावायचा. रॉंग. आपल्याला आपली पोरं सांभाळायची, ब्रोकरची नाही सांभाळायची. राईट ना? आपल्या घरच्या पोराला काही नेऊन देणार तुम्ही. राईट. तर आपण काय करणार, 45 रुपीजची जर माझी बाईंग असेल तर मी 47 रुपीजला एसएल लावणार. कारण मला 2 रुपये 2 पॉइंट्स प्रॉफिट मध्ये जर लावला तर मला 150 रुपीज मिळणार. मी निफ्टी इंडेक्सचं सांगतो. 150 मध्ये तुमचं ब्रोकरेज 50 रुपीज गेला, ऍटलीस्ट 100 रुपीज तुम्हाला मिळते. म्हणजे काय, तुम्ही दिवसभर जर बसून एक ट्रेड जरी केला तर मोकळ्या हाताने घरी जाणार नाही. आलं लक्षात? नाहीतर काय होईल, आपण ट्रेडिंग करायची आणि ब्रोकरचं पोट भरायचं, हे नाही करायचं. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, थँक्यू. तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिलं ज्यावेळेस माझा ट्रेड प्रॉफिटेबल येईल, मी कॉस्ट टू कॉस्ट प्लस 2 पॉइंट्स मध्ये माझा एसएल ट्रेल करेल. काय करेल? एसएल ट्रेल करेल. पाचवी गोष्ट, ज्यावेळेस तुमचं 50% पेक्षा प्लस आलं किंवा ज्यावेळेस तुमचं टार्गेट लिमिटच्या जवळ आलंय, म्हणजे टार्गेट जवळ आलंय, तर प्रॉफिट बुकिंग करताना कधीही घाई करायची नाही. आपल्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो ट्रेडरला, लॉस असेल ना तर लॉसला माणूस 20 पॉईंट ने 40 पॉईंटचा लॉस घेतो. पण प्रॉफिट जर 30 पॉईंट आलं ना की इथेच कट करू असं वाटतं. का? आपण त्या ह्याला बघत बसतो, कशाला? पोझिशनला बघत बसतो. आपलं ग्रीन होते का रेड होते, प्रीमियम बघत बसतो. ते बघायचं नाही. ज्यावेळेस आपण एसएल ठरवला घ्यायचा, टार्गेट ठरवलं घ्यायचं, सगळ्यात पहिलं तुम्ही काय केलं, आपला एसएल वाचवला, नंतर पूर्ण टार्गेट घ्यायचं, त्याच्यात लॉस करायचं नाही. मग त्याच्यानंतर तुमचं ट्रेलिंग एसएल गेलं तरी चालेल, पण टार्गेट पूर्ण घ्यायचं. म्हणजे काय, 1:2 चं टार्गेट आहे आपलं. जर समजा मी 20 पॉईंटचं एसएल देतोय, इफ 20 पॉइंट एसएल तर ऍटलीस्ट 40 पॉइंट टार्गेट, हे कंपल्सरी घ्यायचं. 1:1.5 म्हणजे ऍटलीस्ट 30 पॉइंट्स प्लस मध्ये आपण बुक करायचं. ठीक आहे, याला लक्षात. म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट आलं, ट्रेलिंग एसएल आला. ओके. अजून काय करू शकतो आपण, 5वा पॉइंट, कॉस्ट टू कॉस्ट झाला, हे आलं, ट्रेलिंग एसएल पण आला. ठीक आहे. जर समजा आपण दोन लॉट चा ट्रेड असेल तर आम्ही काय करणार, ज्यावेळेस 50% पेक्षा प्लस गेला तर हाफ क्वांटिटी बुक करायची म्हणजे करायची, काही होत नाही सुरुवातीला. का? कारण तुम्हाला आपलं काय करायचं, कॅपिटल वाचवायचं. ज्यावेळेस तुम्ही जर 2 लॉटनी केले, मला एक गोष्ट सांगा, 2 लॉटचं प्रॉफिट तुम्हाला 20 पॉइंट्स आलंय आणि एक लॉट जो राहिलाय तो सी टू सी जर गेला तर काय होईल, तुम्ही ग्रीन मध्येच राहणार का लॉस मध्ये जाणार? नाही जाणार. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्हाला अजून जर माहिती हवी असेल, माझ्या युट्यूब चॅनलवरती माझा इंस्टाग्राम आयडी आहे, त्याच्यावरती मी डेली ट्रेड करतो. त्याचं पीएनएल मी रोज टाकतो. ज्यावेळेस मी ट्रेड घेतो, मी एंट्री प्राइस कितीची, एसएल कितीचा आहे, ट्रेलिंग एसएल कितीचा आहे, माझं प्रॉफिट किती चाललंय, हे सगळं दाखवतो. तुम्ही त्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करू शकता. लिंक तुम्हाला इंस्टाग्रामच्या युट्यूबच्या चॅनलवरती या लिंकच्या व्हिडिओच्या लिंक मध्ये भेटेल. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन.